नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 9 सुरू आहे. या आधीचे भाग 8 आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जेव्हा आरती चालू होती तेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तू मागून जाऊन सायलीच्या पदरात ती चिठ्ठी अडकवत होतास. आत्यांचे हे शब्द जहागीरदार वाड्यात एखाद्या बॉम्बसारखे फुटले. राहुल पाठीवर बसलेल्या काठीच्या फटक्यामुळे जमिनीवर गुडघ्यावर बसून कळवळत होता. त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. त्याला वाटलं होतं की आरतीच्या वेळी सगळे डोळे मिटून देवाची भक्ती करत असतील, पण त्याला हे माहिती नव्हतं की आत्यांची नजर देवापेक्षा जास्त वाड्यातल्या माणसांवर असते. सोनलचा श्वास घशातच अडकला होता. म्हातारीने सगळं पाहिलं. अरे देवा, आता राहुल पकडला गेला तर तो माझंही नाव घेईल. सोनलला घाम फुटला. वेदांत शॉक होऊन कधी आत्यांकडे तर कधी जमिनीवर पडलेल्या राहुलकडे बघत होता. ज्या शिवांशने वेदूचा जीव वाचवला होता तो असा निष्पन्न करेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आत्या, तू नक्की पाहिलंयस? हा शिवांश असे का करेल? वेदांतने गोंधळून विचारलं. आत्यांनी अत्यंत रागाने वेदांतकडे पाहिलं. माझे डोळे अजून तरी शाबूत आहेत वेदांत, आणि मी एकदा नाही दोनदा पाहिलंय. हा भामटा मुद्दाम आरतीच्या वेळी सायलीच्या मागे जाऊन उभा राहिला, आणि जेव्हा सगळे डोळे मिटून होते तेव्हा त्याने खिशातून चिठ्ठी काढली आणि तिच्या पदरात खोचली. आणि वरून तो काय म्हणतोय की सायली त्याच्या मागे लागली. हिम्मत कशी झाली याची माझ्या घरच्या सुनेवर असा घाणेरडा आरोप लावायची? आत्यांनी आपली काठी पुन्हा उगारली. बोल रे भामट्या, कोणी शिकवलं तुला हे सगळं? का केलंस तू हे? राहुलने भीतीने सोनलकडे एक नजर टाकली. सोनलने डोळ्यांनीच त्याला माझं नाव घेऊ नकोस अशी धमकी दिली. राहुल एक नंबरचा भामटा होता. त्याने लगेच खोटं रडायला सुरुवात केली आणि तो प्रतापरावांच्या पाया पडला. मला माफ करा साहेब, मला माफ करा आत्या. हो, ती चिठ्ठी मीच ठेवली होती, राहुल हुंदके देत म्हणाला. वेदांतला भयंकर राग आला. तो पुढे गेला आणि त्याने राहुलची कॉलर पकडून त्याला जमिनीवर उचललं. तू ठेवली होतीस? हाऊ डेअर यू? माझ्या बायकोच्या पदरात तू अशी घाणेरडी चिठ्ठी ठेवलीस का? वेदांतने त्याला जोरात भिंतीवर ढकललं. दादा, मला माफ करा, राहुल खोटं नाटक करत म्हणाला. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. वहिनी खूप सुंदर आहेत आणि मला वाटलं की त्यांच्यावर कुणाचं लक्ष नाहीये, म्हणून मी त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटलं त्या सुद्धा माझ्याकडे आकर्षित होतील, पण जेव्हा त्यांनी मला सकाळी भाव दिला नाही तेव्हा मला राग आला, म्हणून मी त्यांना अडकवण्यासाठी हा प्लॅन केला. राहुलने अत्यंत हुशारीने आणि नीचपणे सगळा दोष स्वतःच्या खोट्या आकर्षणावर ढकलला आणि सोनलला पूर्णपणे सेफ केलं. तुझी हिंमत कशी झाली सायलीकडे वाईट नजरेने बघण्याची? वेदांतचा राग आता अनावर झाला होता. त्याने राहुलला एक सनसनीत भडकावली. फटाक! राहुल जमिनीवर कोसळला. त्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं होतं. अरे, जो माणूस दुसऱ्याचा जीव वाचवता तो असं नीच काम कसं करू शकतो? वेदिका रागाने म्हणाली. तिला राहुलची खूप चिड आली होती. प्रतापराव अत्यंत कडक आवाजात म्हणाले. वेदांत, या माणसाला आत्ताच्या आत्ता या घरातून हाकलून दे. याने वेदूचा जीव वाचवला म्हणून मी याला घरात ठेवलं होतं, पण जो माणूस माझ्या घरच्या सुनेवर वाईट नजर टाकतो आणि तिच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा प्रयत्न करतो त्याला या घरात एक सेकंदही राहण्याचा अधिकार नाही. सोनलने हळू सुटकेचा निश्वास टाकला. चला, राहुल घरातून बाहेर गेला तरी चालेल, पण माझं नाव नाही आलं. वेदांतने राहुलला कॉलर पकडून ओढत घराच्या मुख्य दरवाजापर्यंत नेलं. तुला तर मी पोलिसांच्या हवाली केलं असता, पण तू वेदूचा जीव वाचवलायस म्हणून तुला सोडतोय. इथून निघ आणि परत कधीही या वाड्याच्या आसपास दिसलास तर जीव घेईल तुझा. वेदांतने राहुलला जोरात गेटच्या बाहेर ढकलून दिलं आणि दरवाजा जोरात लावून घेतला. राहुलचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला होता. तो वाड्याबाहेर रस्त्यावर पडला होता. त्याने रागाने स्वतःचे ओठ पुसले. सोनल, तुझा हा प्लॅन खूप महागात पडलाय मला, पण मी शांत बसणार नाही. या सायलीचा आणि त्या म्हातारीचा मी बदला घेईन. राहुल तिथून अंधारात निघून गेला. इकडे वाड्यात राहुल गेल्यावर सगळीकडे भयंकर शांतता होती. सायली एका कोपऱ्यात उभी होती. तिचे डोळे अजूनही रडून लाल झाले होते. तिच्यावर किती मोठा आणि घाणेरडा आरोप लावला गेला होता या विचाराने ती आतून हादरली होती. जर आज आत्या तिथे नसत्या तर वेदांतने तिला या घरातून कायमचं हकलून दिलं असतं आणि तिच्यावर चारित्र्यहीन असा ठपका लावला असता. आत्या सायलीच्या जवळ गेल्या.
त्यांनी अत्यंत मायेने सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. रडू नकोस पोरी. आत्यांचा आवाज आता मवाळ झाला होता. जोपर्यंत मी जिवंत आहे कुणीही तुझ्यावर असा खोटा आरोप लावून तुझ्या केसही वाकडा करू शकणार नाही. तू जहागीरदारांची सून आहेस. तुझी इज्जत ही आमची इज्जत आहे. सायलीला तो आधार इतका मोठा वाटला की ती आत्यांच्या खुशीत शिरून रडू लागली. आत्यांनी तिला घट्ट मिठी मारली. प्रतापरावांनी वेदांतकडे एक अत्यंत भेदक नजर टाकली. बघितलंच वेदा, प्रतापराव म्हणाले. तू कसलाही विचार न करता एका अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःच्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलास. तू तिला घराबाहेर काढायला निघाला होतास. तुला तुझी चूक समजते का? वेदांची मान खाली होती. त्याला खरंच खूप गिल्टी वाटत होतं. त्याने चिठ्ठी बघताच रागाच्या भरात सायलीवर भयंकर मोठे आरोप लावले होते. पण सायली पूर्णपणे निर्दोष होती. सॉरी बाबा, वेदांत हळूच म्हणाला. मला सॉरी म्हणू नकोस, सायलीला म्हण. प्रतापराव अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले. वेदांतने सायलीकडे पाहिलं. सायली अजूनही आत्याच्या कुशीत डोकं लपवून रडत होती. सोनलने मुद्दाम मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. बाबा, वेदांतचा काही दोष नाहीये. जेव्हा स्वतःच्या डोळ्यासमोर अशी चिठ्ठी येते तेव्हा कुणालाही संशय येणारच ना. आणि या सायलीचा स्वभाव असा शांत आहे, कुणालाही वाटेल की तू गप्प बसशील का? आत्यांनी सोनलला जोरात झापलं. तुला मध्ये बोलायची खूप सवय आहे. वेदांचा संसार कसा चालवायचा हे मी बघून घेईन. तू तुझा विचार कर. सोनलचा चेहरा अपमानाने लाल झाला आणि ती मुकाट्याने बाजूला उभी राहिली. वेदांत, मी तुला काहीतरी सांगितलंय. प्रतापराव पुन्हा म्हणाले. वेदांत 2 पावलं पुढे आला. त्याचा इगो त्याला थांबवत होता, पण आतून त्याला सायलीबद्दल खूप वाईट वाटत होतं. सायली, वेदांचा आवाज खूप दबका होता. आय एम सॉरी. मी रागाच्या भरात काहीही बोलून गेलो. माझा संशय चुकीचा होता. सायलीने मान वर करून वेदांतकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक भयंकर दुःख होतं. ज्या माणसाने माझ्यासोबत लग्न केले तो माझ्यावर एवढाही विश्वास ठेवू शकत नाही की मी अशी घाणेरडी गोष्ट करू शकत नाही. सायली काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे पुसले आणि ती तिथून मुकाट्याने निघून तिच्या रूममध्ये गेली. आत्यांनी वेदांतकडे बघून एक दीर्घ सुस्कारा सोडला. वेदांत, बायकोच्या मनावर झालेली जखम फक्त सॉरी बोलून भरून येत नाही, त्यासाठी तिला समजून घ्यावं लागतं. जा तिच्या पाठीमागे, ती एकटी आहे. वेदांतला हे आतून वाटत होतं की त्याने सायलीची माफी मनापासून मागायला हवी. तोही हळूहळू जिने चढून त्याच्या रूमकडे गेला. रात्रीचे 10:30 वाजले होते. वेदांतच्या रूममध्ये फक्त एका कोपऱ्यात नाईट लॅम्पचा पिवळसर उजेड पडला होता. सायली रूममध्ये आली. तिने दरवाजा आतून बंद केला नाही, तो फक्त ओढून घेतला. ती पूर्णपणे थकली होती. आजच्या या घटनेने तिला आतून तोडून टाकलं होतं. ती बेडच्या एका बाजूला खाली जमिनीवर बसली. तिने ती जड हिरवी सिल्कची साडी अजूनही बदललेली नव्हती. तिला अचानक स्वतःच्या नशिबाची कीव आली. माझं आयुष्य म्हणजे एक मस्करी झाले. ज्याला वाटतंय तो येऊन मला काहीही बोलून जातोय. राहुलने माझ्या चारित्र्यावर बोट ठेवलं आणि वेदांत सरांनी एका सेकंदात त्यावर विश्वास ठेवला. मी एवढी वाईट आहे का? ती आपले गुडघे पोटाशी घेऊन रडत होती. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमुळे तिचं काजळ थोडं पसरलं होतं. तेवढ्यात रूमचा दरवाजा हळूच उघडला गेला. वेदांत आत आला. त्याने सायलीला जमिनीवर अंधारात रडताना पाहिलं. त्याचा श्वास थोडा जड झाला. त्याला पहिल्यांदाच सायलीची खूप दया आली आणि स्वतःवर भयंकर राग आला. त्याने दारातून बंद केलं आणि तो अत्यंत शांत पावलांनी सायलीच्या जवळ आला. सायलीला त्याची चाहूल लागली. तिने झटक्यात डोळे पुसले आणि ती जमिनीवर उठून उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती सिल्कची साडी खूप जड होती आणि दिवसभराच्या थकव्यामुळे तिचे पाय अचानक बधीर झाले होते. ती उठणार तेवढ्यात तिचा पाय सायलीच्या साडीच्या घोळात अडकला आणि ती तोल जाऊन समोरच पडू लागली. सायली, वेदांत वेगाने पुढे होऊन आपले दोन्ही हात पुढे केले. सायली जमिनीवर पडण्याऐवजी थेट वेदांतच्या मजबूत बाहूंमध्ये जाऊन पडली. वेदांतने तिला पडण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत घट्ट पकडलं होतं. त्याचा एक हात तिच्या नाजूक कमरेभोवती होता आणि दुसरा हात तिच्या पाठीवर होता. सायलीचे दोन्ही हात नकळत वेदांतच्या खांद्यावर घट्ट रोवले गेले होते. रूममध्ये एकदम भयंकर आणि ऑकवर्ड शांतता पसरली. फक्त त्या दोघांच्याही वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आवाज रूममध्ये घुमत होता.
सायलीचं डोकं वेदांच्या छातीजवळ होतं. वेदांच्या हृदयाची धडधड इतकी जोरात होती की ती सायलीला स्पष्ट ऐकत होती. सायलीने घाबरून हळूच मान वर करून वेदांतकडे पाहिलं. वेदांची नजर तिच्यावर खिळली होती. त्या अंधुक पिवळ्या प्रकाशात सायलीचा तो अश्रूंनी भिजलेला चेहरा, तिचे ते काजळ पसरलेले मोठे डोळे आणि तिचे थोडे विस्कटलेले केस वेदांतला एखाद्या अप्सरेसारखे वाटत होते. दुपारचा तो प्रसंग जेव्हा तिने फक्त परकर ब्लाऊज घातला होता, वेदांच्या डोक्यात अजूनही ताजा होता आणि आता ती इतक्या जवळ होती. वेदांतला तिच्या केसांमधून येणारा तो मोगऱ्याचा सुवास आणि तिच्या अंगाची ती उष्णता वेड लावत होती. तो सायलीच्या डोळ्यात इतक्या इंटेन्स नजरेने बघत होता की सायलीचा श्वास अडकला. तिला जाणवलं वेदांची नजर आज रागीत नाहीये. ती नजर एका पुरुषाची आहे जो एका स्त्रीकडे बघतोय. त्याच्या नजरेतली ती आग बघून सायलीच्या अंगावर एक हलकासा शहारा आला. तिने हळू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. सर प्लीज मला सोडा. तिचा आवाज अत्यंत हळूवार आणि कापरा होता. पण वेदांतने तिला सोडलं नाही. उलट त्याच्या कमरेभोवती हात थोडासा जास्त घट्ट झाला. तू मला खूप कन्फ्यूज करतेस सायली. वेदांच्या तोंडातून नकळत आणि दबक्या आवाजात शब्द पडले. सायली शॉक झाली. कन्फ्यूज म्हणजे काय? वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला. जेव्हा मी तुझ्यावर रागवतो तेव्हा मला वाटतं की मी बरोबर करतोय, पण जेव्हा तू अशी माझ्याजवळ असते, जेव्हा तू रडतेस, तेव्हा मला स्वतःचाच राग येतो. मला समजत नाहीये मी काय करू. वेदांचा हात हळूहळू सायलीच्या पाठीवरून वर आला. त्याने अत्यंत हळुवारपणे आपली बोटं सायलीच्या गालावरून फिरवली आणि तिचे अश्रू पुसले. त्याच्या त्या गरम आणि आश्वासक स्पर्शाने सायलीचे डोळे मिटले गेले. तिला आजपर्यंत कोणीही एवढ्या प्रेमाने स्पर्श केला नव्हता. वेदांचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. दोघांचे श्वास एकमेकात मिसळत होते. वेदांतला ती ओढ आवरत नव्हती. त्याची नजर सायलीच्या ओठांवर गेली. सायलीला जाणवलं की हा क्षण खूप पुढे जातोय. तिची छाती जोरजोरात धडधडत होती. तिने झटक्यात डोळे उघडले आणि आपले दोन्ही हात वेदांच्या छातीवर ठेवून त्याला हलकासा धक्का दिला. वेदांत भानावर आला. त्याने आपले हात मागे घेतले. सायली 2 पावलं मागे सरकली. ती थरथर कापत होती. मला माफ करा सर, सायलीने मान खाली घालत म्हटलं. पण जोपर्यंत तुमच्या मनात माझ्याबद्दल संशय आहे आणि जोपर्यंत सोनलताई तुमच्या आयुष्यात आहे, तोपर्यंत आपण नवरा बायको होऊ शकत नाही. हा अधिकार मी तुम्हाला देऊ शकत नाही. सायलीचे हे शब्द अत्यंत ठाम आणि स्पष्ट होते. वेदांत शॉक झाला. त्याला वाटलं नव्हतं की सायली इतकी मॅच्युअर आणि स्ट्रॉंग असू शकते. त्याने मान हलवली. तू बरोबर बोलतेस सायली. आय एम सॉरी. मी थोडा वाहवत गेलो. वेदांतने स्वतःच्या कपाळावर हात मारला. त्याला स्वतःचाच राग येत होता. मी काय करत होतो? सोनल माझी प्रेयसी आहे. मी या सायलीच्या जवळ कसा जाऊ शकतो? तो वळला. काही न बोलता रूमच्या बाहेर बाल्कनीत निघून गेला. सायली तिथेच बेडच्या बाजूला उभी होती. तिने स्वतःचे दोन्ही हात स्वतःच्या अंगाभोवती लपेटले. तिला अजूनही वेदांचा तो स्पर्श जाणवत होता. हे काय होतं? त्यांच्या डोळ्यात तो राग नव्हता, ती काळजी होती. ते खरंच बदलतायत का? दुसरीकडे सोनल तिच्या रूममध्ये वेड्यासारखी फेऱ्या मारत होती. तिने रागात स्वतःच्या रूममधला एक फुलदाणी फेकून फोडली होती. इडियट राहुल, सगळा प्लॅन खराब केला त्याने. सोनल दात ओठ खात स्वतःशीच बडबडत होती. आणि ती म्हातारी आत्या, हिच्यामुळे ती सायली वाचली. आता वेदांच्या मनात त्या सायलीबद्दल दया निर्माण झाली असेल. नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. मला काहीही करून या सायलीला वेदांच्या आयुष्यातून कायमचं पुसून काढावंच लागेल. सोनलने आपला मोबाईल काढला आणि तिने राहुलला एक मेसेज टाईप केला. राहुल, प्लॅन ए फेल झालाय, पण प्लॅन बी अजून बाकी आहे. उद्या सकाळी मला वाड्याच्या मागच्या पडक्या गोदामात भेट. आता आपण असा प्लॅन करू की ती सायली स्वतःहून घर सोडून पळून जाईल आणि जर ती नाही केली तर आपण तिला कायमचं संपवून टाकू. सोनलने मेसेज सेंड केला. रात्र खूप आणि शांत झाली होती. जहागीरदार वाड्याच्या बाल्कनीत वेदांत एकटाच उभा होता. त्याच्या हातातली सिगारेट जवळजवळ संपत आली होती, पण त्याचं लक्ष त्याकडे अजिबात नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त काही वेळापूर्वी रूममध्ये घडलेला तो प्रसंग घुमत होता. सायलीचं ते त्याच्या मिठीत पडणं, तिचा तो मोगऱ्याचा सुवास. वेदांतने रागाने सिगारेट खाली फेकून दिली आणि पायाने विझवली. अधिकार, तो स्वतःशीच पुटपुटला. ती मला अधिकार देणार नाही. मी वेदांत जहागीरदार आहे. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. त्याचा इगो दुखावला गेला होता, पण आत कुठेतरी त्याला सायलीचं बोलणं पटत होतं. तो सोनलवर प्रेम करत होता. मग तो सायलीकडे इतका का आकर्षित होत होता? तो स्वतःच्याच भावनांमध्ये पूर्णपणे गुरफटला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्याच्या पाठीमागे एक खूप जुनं पडकं गोदाम होतं. तिथे अडगळीचं सामान ठेवलं जायचं. कुणीही तिकडे फिरकत नसे. सोनलने डोक्यावर ओढणी घेतली होती आणि ती हळूच कुणालाही न दिसता त्या गोदामात जाऊन उभी राहिली. थोड्या वेळाने मागून राहुल आला. त्याच्या ओठावर अजूनही काल रात्रीची वेदांतने मारलेली बुक्कीमुळे आलेली सूज आणि रक्त दिसत होतं. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. काय आहे सोनल, कशाला बोलवलंयस इथं? राहुल चिडून म्हणाला. काल त्या वेदांतने मला मारलं आणि त्या म्हातारीने माझ्या पाठीवर काठी फोडली. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी जर तोंड उघडलं असतं ना तर तू सुद्धा माझ्यासोबत घराबाहेर फेकली गेली असतीस. सोनलने रागाने राहुलची कॉलर पकडली. तू तोंड उघडलं असतंस? मूर्ख आहेस का तू? जर मी घरातून बाहेर पडले तर जहागीरदारांची ती कोट्यावधींची प्रॉपर्टी कोण मिळवणार? आणि ती प्रॉपर्टी मिळाली नाही. राहुलने सोनलचा हात झटकला. प्रॉपर्टी गेली चुलीत. मी आता या सायलीला आणि वेदांतला सोडणार नाही. माझ्याकडे एक खतरनाक प्लॅन आहे. सोनलचे डोळे चमकले. कोणता प्लॅन? राहुल हसला. सोनल, जर सायलीला घरातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला तिला चारित्र्यहीन ठरवता आलं नाही. पण जर आपण तिला वेडी ठरवलं तर? वेडी? सोनलला समजलंच नाही. हो, राहुल म्हणाला. मी माझ्या एका डॉक्टर मित्राकडून काही खास गोळ्या मागवल्या आहेत. त्या गोळ्या खाल्ल्यावर माणसाला हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात. त्याला न पाहिलेल्या गोष्टी दिसायला लागतात. तो स्वतःशीच बडबड करायला लागतो आणि घाबरून जोरजोरात किंचाळू लागतो. सोनलच्या चेहऱ्यावर एक भयंकर नीच हास्य उमललं. ओ माय गॉड राहुल, म्हणजेच आपण त्या गोळ्या सायलीच्या जेवणात किंवा पाण्यात मिसळल्या तर ती सर्वांसमोर वेड्यासारखी वागायला लागेल. एक्झॅक्टली. राहुलने टाळी वाजवली. आणि जेव्हा प्रतापराव, आत्या आणि वेदांत बघतील की सायली वेडी झाली, ती घरात कधीही किंचाळते, तेव्हा ते स्वतःच तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून देतील. आणि वेदांत अशा वेड्या मुलीला स्वतःची बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. सोनलने राहुलला मिठी मारली. तू खरंच जिनियस आहेस राहुल. आपण आजपासून हा प्लॅन सुरू करूया. मी आतून गोळ्या देण्याचं काम करेन आणि तू बाहेरून लक्ष ठेव. दोघेही गोदामात जोरजोरात हसत होते. त्यांना वाटलं होतं की त्यांचा हा प्लॅन कुणाला समजणार नाही. पण गोदामाच्या बाहेर एका मोठ्या लाकडी खोप्यामागे सगुणाबाई उभ्या होत्या. सगुणाबाई तिथे काही जुनी भांडी शोधण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी सोनल आणि राहुलचं हे सगळं बोलणं स्पष्ट ऐकलं होतं. सगुणाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. अरे देवा, ही सोनलताई तर राक्षसीन निघाली आणि तो शिवांश, तो पण हिच्यासोबत सामील आहे. माझ्या सायली वहिनीला वेडं ठरवणार आहे लोक. नाही, मी होऊ देणार नाही. सगुणाबाई भीतीने थरथर कापत होत्या. कुणालाही न दिसता तिथून धावत वाड्याच्या दिशेने निघून गेला. दुपारचे 2 वाजले होते. प्रतापराव आणि वेदांत ऑफिसला गेले होते. आत्या त्यांच्या रूममध्ये आराम करत होत्या. सायली किचनमध्ये जेवणाची आवराआवर करत होती. तेवढ्यात सगुणाबाई धापा टाकत किचनमध्ये आल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. काय झालं मावशी? तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात? सायलीने काळजीने विचारलं. सगुणाबाईंनी आधी किचनच्या बाहेर कुणी आहे का ते पाहिलं. मग त्यांनी सायलीचे दोन्ही हात पकडले. वहिनी साहेब, तुमचा जीव धोक्यात आहे, सगुणाबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या. सायली शॉक झाली. काय बोलताय मावशी, काय झालं? सगुणाबाईंनी गोंदामामागे ऐकलेला सोनल आणि राहुलचा तो वेट ठरवण्याचा गोळ्यांचा सगळा प्लॅन सायलीला सांगितला. हे ऐकून सायलीचे पाय थरथरायला लागले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सोनलताई इतक्या निष्ठराला जाऊ शकतात? माझ्यावर त्यांनी किडनॅपिंगचा आरोप लावला, चारित्र्यहीन ठरवण्याचा प्रयत्न केला आणि आता मला वेडं ठरवणार? सायलीला वाटलं की ते आता सहन करू शकणार नाही. ती तिथेच खाली बसून रडू लागली. मावशी, मी काय करू? मी खूप थकले. मी या सगळ्यांना तोंड देऊन मी हे घर सोडून जाऊ का? सायली हतबल होऊन म्हणाली. घराबाहेर कुठं जाशील पोरी? मागून आत्यांचा कडक आवाज आला. सायली आणि सगुणाबाई दचकून उभ्या राहिल्या. आत्या किचनच्या दारात उभ्या होत्या. त्यांनी सगळं ऐकलं होतं. आत्या संत पावलांनी सायलीच्या जवळ आल्या. त्यांनी सायलीचा चेहरा हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात भयंकर राग होता. पण तो सायलीवर नव्हता, तो सोनलवर होता. तू रडतेस सायली?
आत्यांनी अत्यंत करड्या आवाजात विचारलं, तू जहागीरदारांची सून आहेस आणि एका घाणेरड्या कारस्थानाला घाबरून पळून जायची भाषा करतेस. पण आत्या, मी एकटी काय करू? वेदांत सर माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि सोनलताईंचे प्लॅन्स खूप भयंकर आहेत, सायली हुंदकी देत म्हणाली. आत्यांनी आपली काठी जमिनीवर आपटली. वेदांत विश्वास ठेवत नाही कारण तो आंधळा झालाय, पण तू आंधळी नाहीयेस ना? जर त्यांनी तुला वेडं ठरवण्यासाठी गोळ्यांचा कट रचलाय तर तू त्यांनाच त्यांच्या खेळात हरवणार. सायलीने आश्चर्याने आत्यांकडे पाहिलं. म्हणजेच आत्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत चतुर हास्य आलं. म्हणजेच असं पोरी, आत्या म्हणाल्या, जर त्यांना तुला वेडी बघायची हौस आहे ना, तर तू वेडीच हो. तू सर्वांसमोर असं नाटक कर की तू खरंच वेडी झालीस. तू त्यांच्या गोळ्या खाऊ नकोस, पण त्यांच्या गोळ्यांचं असर झाल्यासारखंच नाटक कर. सायली आणि सगुणाबाई शॉक होऊन आत्यांकडे बघत होत्या. पण आत्या, त्याने काय होईल? सायलीने विचारलं. त्याने हे होईल की सोनलला वाटेल तिचा प्लॅन सक्सेस झालाय, ती रिलॅक्स होईल आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ती नक्कीच काहीतरी अशी मोठी चूक करेल ज्यामुळे तिचं आणि त्या राहुलचं खरं रूप वेदांतच्या समोर येईल. आणि वेदांतला सुद्धा तुझी किंमत तेव्हा समजेल जेव्हा तू त्याच्या हाताबाहेर गेलेली असशील. आत्ताचा हा प्लॅन ऐकून शैलीच्या अंगात एक वेगळीच हिंमत आली. तिला समजलं होतं की आता फक्त रडून काही होणार नाही, तिला सुद्धा या खेळात उतरावंच लागेल. ठीक आहे आत्या. सायलीने आपले अश्रू पुसले आणि तिचे डोळे ठाम झाले. मी तयार आहे. संध्याकाळचे 7 वाजले होते. सोनलने अत्यंत हुशारीने सायलीच्या पिण्याच्या पाण्याचा तांब्यात राहुलने दिलेल्या त्या हॅल्युसिनेशनच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या. सोनल हॉलमध्ये बसून आतून हसत होती. आता अर्ध्या तासात ही सायली सर्वांसमोर किंचाळायला लागेल. पण सोनलला माहिती नव्हतं की सायलीने ते पाणी पिलंच नव्हतं. सगुणाबाईंनी ते पाणी आधीच फेकून दिलं होतं आणि दुसरं पाणी भरून ठेवलं होतं. पण प्लॅनप्रमाणे सायलीला नाटक करायचं होतं. वेदांत ऑफिसमधून घरी आला. तो सोफ्यावर बसून लॅपटॉप उघडून काहीतरी काम करत होता. प्रतापराव आणि आत्या सुद्धा हॉलमध्येच होत्या. तेवढ्यात किचनमधून एका भांड्याला जोरात आदळण्याचा आणि त्यानंतर एका भयंकर किंकाळीचा आवाज आला. सगळे जण शॉक होऊन जागेवरून उभे राहिले. काय झालं? वेदांत लॅपटॉप बाजूला ठेवून धावत किचनकडे गेला. सायली किचनच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसलेली होती. तिचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते. तिचे डोळे भीतीने खूप मोठे झाले होते आणि ती जोरजोरात रडत होती. तिने स्वतःचे दोन्ही कान हाताने घट्ट दाबून धरले होते. काढा त्यांना, बाहेर काढा त्यांना, सायली जोरजोरात ओरडत होती. वेदांत शॉक झाला. सायली, काय झाले तुला? कोण आहे तिथे? वेदांत तिच्या जवळ गेला, पण सायलीने त्याला जोरात धक्का दिला. नको, माझ्या जवळ येऊ नकोस. सायली वेड्यासारखी ओरडली. ते तिथे आहेत, ते काळे लोक, ते मला मारायला येत आहेत. बघ वेदांत सर, त्याच्या हातात चाकू आहे, मला वाचवा. सायलीने किचनच्या रिकाम्या भिंतीकडे बोट दाखवून किंचाळायला सुरुवात केली. सोनल हॉलमध्ये उभी राहून हे सगळं बघत होती आणि ती आतून इतकी खुश झाली होती की तिला डान्स करावासा वाटत होता. येस, राहुलच्या गोळ्यांनी काम सुरू केलं. प्रतापराव आणि आत्या सुद्धा तिथेच आल्या. आत्यांना माहिती होतं की हे नाटक आहे, पण सायलीची ॲक्टिंग इतकी खरी होती की एक क्षणासाठीही आत्याही शॉक झाल्या. वेदांतला काहीच समजत नव्हतं. तो सायलीच्या डोळ्यात बघत होता. तिचे ते घाबरलेले डोळे बघून वेदांतच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला पहिल्यांदाच सायलीची खूप भीती वाटायला लागली होती. सायली, इथे कोणी नाहीये, शांत हो तू. वेदांतने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने पुन्हा हात झटकला आणि ती वेड्यासारखी हसायला लागली. हा हा हा, तुम्ही सगळे खोटे आहात, तुम्ही मला मारणार आहात. सायली हसत हसत रडत होती. तिने जवळची पाण्याची रिकामी बाटली उचलली आणि ती भिंतीवर भिरकावली. वेदांत, हिला काय झालंय अचानक? आईसाहेब घाबरून म्हणाल्या. प्रतापराव गंभीर होत होते. मला वाटतंय हिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. वेदांत, हिला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जा, मी डॉक्टरांना बोलवतो. वेदांतने सायलीला बळजबरीने उचलून घेतला. सायली तिच्या खुशीत झटपटत होती, ओरडत होती. वेदांत तिला घेऊन वरच्या रूममध्ये आला. त्याने तिला बेडवर झोपवलं. सायली, प्लीज शांत हो, मी आहे ना तुझ्यासोबत. वेदांत अत्यंत काळजीने आणि हळव्या आवाजात म्हणाला. सायलीने अचानक रडणं थांबवलं. तिने वेदांतच्या डोळ्यात पाहिलं. ती नाटक करत होती, पण वेदांतची ती काळजी बघून तिला आतून खूप गिल्टी वाटत होतं. डॉक्टर आले. त्यांनी सायलीला तपासलं. डॉक्टरांनी झोपेत इंजेक्शन दिलं होतं आणि ते निघून गेले. सायली बेडवर डोळे मिटून झोपल्याचं नाटक करत होती. रूममध्ये फक्त वेदांत आणि सायली होते.
रात्रीचे 11 वाजले होते. वेदांत सायलीच्या बेड शेजारी खाली जमिनीवर बसला होता. तो सायलीच्या त्या शांत चेहऱ्याकडे बघत होता. त्याला स्वतःचाच खूप राग येत होता. ही मुलगी एवढी घाबरली, ही वेड्यासारखी वागते, हे सगळं माझ्यामुळेच झालंय का? मीच तिला एवढा त्रास दिलाय का? वेदांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळूच सायलीचा हात स्वतःच्या हातात घेतला. सायली जागीच होती. तिला वेदांचा तो गरम आणि हळवा स्पर्श जाणवला. तिची छाती धडधडायला लागली. वेदांतने सायलीच्या हातावर एक हळूवार किस घेतला. मला माफ कर सायली, वेदांत कुसकुसत्या आवाजात म्हणाला. तू खूप सहन केलंयस माझ्या घरात. मी तुला कधीच समजून घेतलं नाही. पण आज तुला असं बघून मला जाणवतं की मी किती मोठा मूर्ख आहे. सायलीला हे शब्द ऐकून रडायलाच येत होतं. तिला वाटत होतं की तिने उठून वेदांतला मिठी मारावी आणि सगळं सत्य सांगावं. पण त्यांचे शब्द तिला आठवले. तो सोनलच्या प्रेमात आंधळा आहे. पुराव्याशिवाय तो विश्वास ठेवणार नाही. वेदांत सायलीच्या खूप जवळ आला. तो सायलीच्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवत होता. सायलीला वाटलं होतं की झोपेचं नाटक करून ती वाचेल. पण वेदांतचा तो स्पर्श आता तिच्या शरीरात एक वेगळी जाग निर्माण करत होता. वेदांतने हळूच सायलीच्या कपाळावर किस केलं आणि गरम श्वास सायलीच्या चेहऱ्यावर पडत होता. सायलीचा श्वास जड झाला. तिची छाती वेगाने वर खाली होऊ लागली. वेदांतला जाणवलं की सायली झोपलेली नाहीये. त्याने सायलीच्या कानाजवळ जाऊन अत्यंत इंटेन्स आवाजात म्हणाला, तू जागी आहेस ना सायली? सायलीच्या अंगावर काटा आला. तिने झटक्यात डोळे उघडले. वेदांतचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता. त्याच्या डोळ्यात एक ओढ होती. सायलीने घाबरून उठून बसण्याचा प्रयत्न केला. पण वेदांतने अत्यंत ताकदीने आणि त्याचवेळी हळुवारपणे तिचे दोन्ही हात बेडवर धरले. सर काय करताय तुम्ही? सायलीचा आवाज थरथरत होता. तू वेडी नाहीयेस सायली, वेदांत तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला. मला माहितीये तू नाटक करतेस. सायली शॉक झाली. वेदांत सरांना समजलं, पण मला हे माहिती नाहीये की तू हे नाटक का करतेस. वेदांतचा चेहरा आणखी जवळ आला. पण मला एवढं नक्कीच माहिती की तू जेव्हा अशी माझ्या जवळ असतेस तेव्हा मला स्वतःवर कंट्रोल राहणं खूप कठीण जातं. वेदांची नजर सायलीच्या ओठांवर गेली. सायलीची अवस्था एखाद्या अडकलेल्या हरिणीसारखी झाली होती. तिला वेदांची ती नजर सहन होत नव्हती. तिच्या शरीरात एक विचित्र कंपन निर्माण झालं होतं. सर प्लीज, सोनलताई. सायलीने सोनलचं नाव घेऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वेदांतने तिच्या ओठांवर आपला अंगठा ठेवला. आता इथे कोणी नाही, फक्त तू आणि मी. वेदांतने सायलीच्या मानेवर हळूच आपले ओठ ठेवले. सायलीच्या तोंडातून नकळत पण हळूवार आवाज बाहेर पडला. तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि आपले हात वेदांतच्या शर्टमध्ये घट्ट रोवले. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की बघा आणि पुढे काय होईल हे बघण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा. थँक्यू.